नमस्कार बालमित्रांनो. आज आपण मराठी बालभारती इयत्ता दुसरी यामध्ये पाठ क्रमांक 5 लपाछपी या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहात. तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनल नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पहा, संपूर्ण स्वाध्याय. मला हे समजले यामध्ये प्रश्न पहिला, उत्तरे लिही. मुले कोणता खेळ खेळत होती? आता आपण याचं उत्तर लिहूया. उत्तर, मुले लपाछपी हा खेळ खेळत होती. त्यानंतर पुढील प्रश्न आहे आ, लपाछपी खेळात कोणावर राज्य आले? आता आपण याचं उत्तर लिहूया. उत्तर, लपाछपी खेळात सम्राटवर राज्य आले. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करायचं आहे. पुढे आहे प्रश्न 3, सम्राटला रिया कोठे सापडली? आता आपण याचं उत्तर लिहूया. उत्तर, सम्राटला रिया आजीच्या पदराखाली सापडली. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. पुढे आहे ई, सम्राटला धप्पा कोणी दिला? आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया. सम्राटला धप्पा सायलीने दिला. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. या ठिकाणी प्रश्न पहिला आपला पूर्ण झालेला आहे. पुढे आहे प्रश्न दुसरा, रिकाम्या जागी योग्य शब्द लिही. यामध्ये पहा, सम्राटला मोहित दरवाजाच्या डॅश सापडला. पर्याय पहा, खाली, वर, मागे. याचं उत्तर असणार आहे मागे, म्हणजे आपली रिकामी जागा तयार होईल. सम्राटला मोहित दरवाजाच्या मागे सापडला. त्यानंतर पुढे आहे आ, सायली झुडपाच्या डॅश लपलेली होती. पर्याय पहा, बाहेर, आत आणि जवळ. तर आपलं उत्तर असणार आहे आत. आपलं उत्तर तयार होईल, सायली झुडपाच्या आत लपलेली होती. अशा प्रकारे आपण या प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी पूर्ण केलेली आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, विचार कर व सांग. यामध्ये आपल्याला प्रश्न पहिला आहे, लपाछपी खेळात धप्पा केव्हा देतात? आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया. उत्तर, राज्य असलेला खेळाडू लपलेल्या खेळाडूंना शोधत असतो. तेव्हा लपलेला खेळाडू त्याचे लक्ष चुकवून त्याला स्पर्श करून धप्पा असे म्हणतो. मग राज्य असलेला खेळाडू पुन्हा राज्य घेतो व खेळ सुरू करतो. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, लपाछपी खेळताना तुझे मित्र कोणकोणत्या ठिकाणी लपतील ते सांग. पहा, आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया. उत्तर, लपाछपी खेळताना माझे मित्र पडद्यामागे, कपाटामागे, माळ्यावर, पणगाखाली, दारामागे, घरात, परसातील झाडावर, अंधाऱ्या कोपऱ्यात अशा बऱ्याच ठिकाणी लपतात. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, लपाछपी खेळताना सम्राटला कोण व केव्हा सापडले याचे क्रम सांगा. आता आपण याचं उत्तर लिहूया. उत्तर, सम्राटला घरात शिरताच दरवाजामागे लपलेला मोहित प्रथम दिसला. त्यानंतर खोलीत कपाटामागे रुपाली सापडली आणि त्यानंतर आजीच्या पदराखाली रिया सापडली. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर पुढे आहे लिहिते होऊया. यामध्ये प्रश्न पहिला, पाठातील रिया व आजी यांच्यामधील संवादाची कल्पना कर व लिही. तर आता आपण संवाद लिहूया. उत्तर पहा, अगं आजी, आम्ही लपाछपी खेळतोय. मी लपण्यासाठी जागा शोधत आहे. आता आजी काय म्हणेल पहा, अगं रिया, इथे लपण्यासारखी जागा कुठे आहे? त्यावर आता रिया बोलेल, आजी, मी तुझ्या पदराखाली लपू? सम्राटला सांगू नको. त्यावर आजी म्हणते, बर लप, मी नाही सांगणार सम्राटला. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, कंसात दिलेले शब्द निवडून गोष्ट पूर्ण कर. पहा, या ठिकाणी आपल्याला कंसामध्ये काही शब्द दिलेत. मोजायचे, बंद, खेळ, लपायचे, धप्पा आणि राज्य. तर आता आपल्याला हा जो परिचय दिला आहे त्यामध्ये ते शब्द आपल्याला वापरायचे आहेत आणि ती गोष्ट आपल्याला पूर्ण करायची आहे. आता आपण योग्य शब्द वापरून ही गोष्ट पूर्ण करूया. पहा, एके दिवशी सर्व मुलांनी लपाछपी हा या ठिकाणी शब्द लिहायचा खेळ खेळायचे ठरवले. त्यानंतर आहे राज्य घेणाऱ्या मुलांनी डोळे या ठिकाणी शब्द लिहायचा बंद करून 10 ते 100 पर्यंत अंक या ठिकाणी शब्द येणार आहे मोजायचे. पुढे आहे तोपर्यंत सर्वांनी लपायचे. जो सर्वात आधी सापडेल त्याच्यावर या ठिकाणी शब्द लिहायचा राज्य येईल. आणि पुढे आहे पण कोणीही धप्पा दिला तर पुन्हा त्याच मुलावर राज्य येईल असे ठरवले. सर्वांनी ठरवलेल्या नियमानुसार आनंदाने खेळ खेळला. अशा प्रकारे या रिकाम्या जागा आपण या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत. त्यानंतर पुढे पहा, खेळूया शब्दाशी. यामध्ये आपल्याला वेगळा शब्द ओळख व गोल कर. या ठिकाणी पहा, आपल्याला एक उदाहरण दिले, जसे
आत, बाहेर, सम्राट आणि जवळ. आता हे जर 4 शब्द पाहिले तर सम्राट हे नाव आहे ना, म्हणून आपण सम्राटला काय करायचं आहे, या ठिकाणी गोल केलेलं आपल्याला दिसून येतं. आता पुढे पहा, 20, धप्पा, 10, 30. या ठिकाणी जर पाहिलं तर आपण 20, 10, 30 हे काय आहेत, संख्या आहेत आणि धप्पा हा वेगळा शब्द आहे, म्हणून आपण धप्पाला काय करायचं आहे, या ठिकाणी गोल करायचं आहे. अशा प्रकारे आपण खेळूया शब्दाशी हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण केला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी बालभारती इयत्ता दुसरी यामधील लपाछपी या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा स्वाध्याय नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा स्वाध्याय आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन स्वाध्यायासह आणि नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.